महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घ्यायच्या की पुढे ढकलल्या जाणार यावर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय देण्याची अपेक्षा आहे। 50% ओबीसी आरक्षण मर्यादा आणि जागा वाटप प्रक्रियेतील उशिरामुळे सर्वांचं लक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आहे, ज्याचा परिणाम राज्यभरातील नगर परिषदा, नगरपंचायत आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांवर होईल। महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत अनिश्चितता वाढत चालली आहे। एकूण आरक्षण 50%पेक्षा जास्त ठेवून निवडणुका घेता येईल का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी दरम्यान पुढे आला आहे। ओबीसी राखीव जागांसाठी आवश्यक असलेला त्रिस्तरीय डेटा अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप तयार झालेला नसल्याचं निवडणूक आयोगाने आपल्या अहवालात म्हटलं आहे। त्यामुळे जागा आरक्षणाची प्रक्रिया अपूर्ण राहिली असून निवडणूक कार्यक्रमावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। जर सर्वोच्च न्यायालयाने 50%ची मर्यादा ओलांडण्यावर आक्षेप घेतला तर ओबीसी आरक्षणासह संपूर्ण निवडणूक कार्यक्रम प्रभावित होईल आणि निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण होईल। अशा स्थितीत निवडणुका एप्रिल-मे पर्यंत लांबू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची प्रक्रिया वैध मानली तर निवडणुका वेळेवर घेणं बंधनकारक राहील आणि राज्य सरकारला जागा वाटपाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागेल। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा थेट परिणाम 25 नोव्हेंबरपासून पुढील काही महिन्यात होणाऱ्या मनपा, नगर परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रस्तावित निवडणुकांवर होणार आहे। सर्वोच्च न्यायालय हेही स्पष्ट करेल की ओबीसी आरक्षण 50%च्या मर्यादेत राहील की नाही आणि जर ही मर्यादा ओलांडली तर निवडणुका थांबवण्याचा आदेश दिला जाईल का, हेही पाहण्यासारखं आहे। राजकीय पक्षांची ही नजर या निकालावर आहे, कारण या निर्णयाचा परिणाम निवडणूक तयारी, उमेदवारांची निवड आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समीकरणांवर मोठा पडणार आहे। त्यामुळे न्यायालयाचा निकाल आल्यानंतर हे स्पष्ट होईल की स्थानिक निवडणुका वेळेवर होणार की पुढील काही महिन्यांसाठी स्थगित केल्या जातील।